दादा, तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे की उद्धव साहेबांचे किंवा पवार साहेबांचे जी कार्यकर्ते आहेत ती असा विचार करतात की तिला मोठं नाही करायचं. अहो, मी मोठं करायचा विषयच म्हणत नाही, उलट मोठं तर आपण करतोय तिला. सध्या मोठं तर आपण करतोय. आणि ते कारण कोणतं माहितीये का तुम्हाला? तिला कमेंट करणं, तिचे व्हिडिओ जास्त बघणं, तिला लाईक करणं किंवा तिला ट्रोल करणं, तिचा चेहरा ह्याला त्याला जोडणं, ह्या प्रकारे आपण तिला मोठं करतोय. आपण तिला प्रसिद्धी देतोय. आपल्याला ते नाही करायचं. आपल्याला ते नाही करायचं ना. तिला कमेंट घाण करायच्या नाहीत अजिबात. तिला एकही घाण कमेंट करायची नाही. पण तिचा आपल्या मोबाईलवर वरच्या बाजूला व्हिडिओ आलेला दिसला की डायरेक्ट क्रोल करून टाका, अनसबस्क्राईब करून टाका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ती मोठी का होत आहे तर तुम्ही तिला महत्व देताय, तिला कमेंट करताय, तिला ट्रोल करताय, यामुळे ती मोठी होत आहे. तर आपल्याला ते नाही करायचं. मला काय म्हणायचंय समजून घ्या. मी ह्याच्या आधी पण काय म्हणले की जेव्हा तिनं पवार साहेबांवर म्हणजे शरद पवार साहेबांवर जेव्हा तिनं अपशब्दात घाणेरड्या शब्दात बोलती, वाकड्या फिकड्या म्हणून, तिनं शरद पवारांना वाकडं का म्हणती माहितीये? तर पवार साहेबांना जो ते झालेला आहे आजार, त्या आजारामुळे त्यांचा चेहरा वाकडा झालेला आहे, म्हणून तिनं त्यांना वाकडे बाबा म्हणती. आता मला सांगा, नैसर्गिक आपत्ती आहे ती, म्हणजे एक नैसर्गिक आजार आहे. आणि तो आजार कधी कुणाला, उद्या हिला पण होऊ शकतो, वाकडा खेकडा माकडा, ह्या वानबोडीला पण होऊ शकतो. कारण ते देवाचं ही आहे, त्याला कोणच टाळू शकत नाही. तर त्या ज्या एक नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक आजार झालेला आहे त्यांना, तर त्या आजारावर हिनं त्यांना म्हणजे अपशब्दात बोलती, त्या आजारावर की वाकडे बाबा, वाकडे, असं संस्था तुझ्या बापाची आहे का रे, हे आहे का रे? अरे, हिच्या अवकात लायकी तरी आहे का की तिनं पवार साहेबांना घाण शब्दात बोलावं? नाही ना. मग मी कार्यकर्त्यांना असं नाही म्हणत की तुम्ही तिला ट्रोल करा किंवा कमेंट, अजिबात तिला कोणी कमेंट करू नका, ट्रोल करू नका. फक्त प्रत्येक आपल्या महाराष्ट्रात कितीतरी जिल्हे तालुके आहेत, त्या तालुक्यामध्ये शहरं आहेत, त्या शहरामध्ये खेडे आहेत, खेड्यामध्ये गल्ल्या वस्ती सगळं आहे. आणि प्रत्येक घरागणीस राजकारणी माणूस आहे म्हणजे आहे. मला सांगा, प्रत्येक घरागणीस मतदानाला ह्या ना ह्या पक्षाला कुणाला ना कुणाला आपण मतदान द्यायला जातोय. मग प्रत्येक गावामध्ये, खेडेगाव असू देत, शहर असू देत, जिल्हा असू देत, तालुका असू देत, प्रत्येक गावामध्ये पुढारी आहेत, नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत. मग हे सगळे आहेत ना. तर प्रत्येक गावातून ज्या ज्या गावामध्ये राष्ट्रवादीचे नेते असतील, पुढारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, एक तरी हिच्या विरोधात अर्ज पोलीस स्टेशनला जाऊ द्या की ही बाई वैचारिक विचार नाही मांडता, हिनं शरद पवार साहेबांवर घाणेरड्या प्रकारची टीका करतीये. आणि हिच्याकडे कुठलेच पुरावे नसताना शरद पवारांची मुलगी सुप्रियाताई सुळे ह्यांच्यावर विचित्र प्रकारे बोलते. प्रत्येक, तर ह्याला तिला आपण मोठं करणे म्हणत नाही, तर तिनं जी घाण भाषेत बोलते त्याला विरोध करणे, आणि तो विरोधही कायदेशीर करणे, याला म्हणतात. आता ही झाला राष्ट्रवादीचा विषय. शिवसेनेचे जे आपले आहेत उद्धव ठाकरे साहेब, तर हिनं उद्धव ठाकरेला पण बोलती की कोरोना हा घेऊन आला, महाराष्ट्राचं नुकसान केलं. आता हिनं कुणाकुणाचं नुकसान केलं हे सगळं आहेच. आता मी त्याच्या पुढच्या व्हिडिओत सांगणारच आहे. ही संजीवनी वहिनीनं आजचा जो विषय मांडला, अति सुंदर मांडला. संजीवनी वहिनी ही खरंच मराठीची वाघीण आहे. ज्या वेळेला तिला सत्य कळलं त्यावेळेला तिनं सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. आता तो सुनील म्हणून एक अकाउंट आहे, तो आता सुनील म्हणून आणि टीव्ही असे 2 नावाचे अकाउंट आहे. ते अकाउंट एकच दिवशी खोललेले आहेत. ते दोन्ही अकाउंट एकाच दिवशी खोललेले आहेत. त्याला एक खोलून झालं 1 आठवडाभर, आणि त्या दोन्ही अकाउंटचे लोक माझ्या व्हिडिओला येऊन वाईट कमेंट करतात. पण त्यांच्या कमेंटनं मला काही फरक नाही पडत. कारण कसं असते, ज्याला खरा बाप असतो, ज्याला खरंच जो एखादा आपल्या बापाच्या पटचा असतो, तर तो समोर येऊन बोलतो. ह्याचा ना डीपी आहे ना काही नाही ना. आता एक सबस्क्राईब एक पण नाही ह्याला. आणि आत्ता खोललेला आठवड्यापूर्वीचा अकाउंट आहे. म्हणजे माझ्या बरोबर लक्षात आलं की हे अकाउंट कुणाचं असणार आहे, ही अकाउंट कुणाचे असणार आहे, दोन्ही अकाउंट कुणाचे. कारण फक्त त्या 2च अकाउंटवरून कमेंट येतात, बरोबर माझ्या लक्षात आलं. आणि कमेंट सेमच असतात, थोडासा फरक असतो. तर माझ्या बरोबर लक्षात आलं. आणि मी अशा भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देत नाही. कारण कसं असतंय, गाव असू देत, शहर असू देत, गल्ली असू देत, वस्ती असू देत, तिथं डुकरं नसले तर ती घाण होती. कारण डुकरं ही विष्ट आणि घाण खातात. मग डुकरांनी जर नाही खाल्लं तर ती घाण होतं. तसं मी विचार करते, घाण कमेंट करणारे ही त्याची डुकरं माझं अकाउंट स्वच्छ करायला येतात. त्यामुळे मी ती लोडच घेत नाही ना. आता इथून पुढे मी त्या विषयावर बोलणार पण नाही. त्याला काय कमेंट करायची ती करू देत, मला काही फरक नाही पडत. फक्त आता मी जी सांगायली होते, तर त्या वानबोडे बाईला कमेंट नाही करायची, वानबोडे बाईला कमेंट करायची नाही, तिला ट्रोल करायचं नाही. कारण तुम्ही हे करून तिला महत्व देताय.
तुम्ही स्वतःचा वेळ घालवताय आणि हे सगळं करून तिला खूप महत्त्व देताय. त्यापेक्षा तुम्ही एक करा, जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी मला सांगा, प्रत्येक गावामध्ये राजकारण असतं, पक्ष असतात, पुढारी असतात, ह्या पक्षाचे 4 लोक असतात, त्या पक्षाचे 4 लोक असतात, तर त्या पक्षाचे 4 लोक असतात. मग जे शरद पवार साहेबांचे लोक आहेत ना, एखादा पुढारी असेल प्रत्येक गावातून एक तरी अर्ज जाऊ देत की ती बाई शरद पवार साहेबांना घाणेरड्या भाषेत बोलती, त्याला बंदी घातली पाहिजे. आणि आपल्याला ती बंदी तिला मोठं करून नाही तर कायद्यानं घालायची, कायद्याच्या चौकटीत राहून घालायची. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिहिलेला कायदा आहे तो कायदा सगळ्यासाठी सारखा आहे. आता आम्हाला भीती वाटत नाही का? नाही वाटत मला. तर त्याचं कारण सांगते. मला भीती नाही वाटण्याचं एकमेव कारण म्हणजे मला आत्मविश्वास आहे. आता मला सांगा, मला पोलीस स्टेशनची किंवा तिला धमकी वारंवार देते की 2 जणी आधी आतमध्ये जाणार, तर आम्हाला ज्ञान आहे, आम्हाला कायद्याचं ज्ञान आहे, आम्हाला कानूनचं ज्ञान आहे. आम्हाला माहिती आहे की तिनं जी बोलली त्याच्यावर फक्त आम्ही प्रत्युत्तर देतोय. आम्ही गुन्हा करत नाही किंवा स्वतःहून तिच्यावर आम्ही घाण भाषेत बोलत नाही. तिने एका प्रतिष्ठित माणसाला म्हणजे जरांगे पाटलांना एका संघर्ष योद्ध्याला वाईट शब्दात बोलती, त्याला फक्त आम्ही प्रत्युत्तर म्हणून देतोय. पण बोलण्याची सुरुवात ही ती करती. मग कायद्यामध्ये पहिल्यांदा कोण अडकल तर ती अडकती. कायद्यामध्ये जर पहिल्यांदा कोण अडकत असेल तर ती अडकती. म्हणून मी भीत नाही. कारण मला माहिती आहे जेव्हा पोलीस स्टेशनला ते आमच्यावर केस करील तेव्हा पोलिस चौकशी करणार की बाई त्या बाईनं तुला शिव्या दिल्या, मान्य आहे, पण का दिल्या, कशासाठी दिल्या, त्याच्या मुळाशी पोलिस जातील. आणि त्यावेळेला माझ्याकडे तिचे सुरुवातीपासूनचे मला बोललेले सगळे व्हिडिओ सेव्ह आहेत आणि मी माझ्या अकाउंटचा व्हिडिओ डिलीट केलेला नाही. आणि तिने तिच्या अकाउंटचा व्हिडिओ डिलीट करून खूप मोठी चुकी केलेली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तिला सभ्य भाषेत बोललेलं असताना तिनं घाणेरड्या प्रकारच्या शिव्या दिल्या, तिथंच ती अडकलेली आहे. त्यामुळं कायद्याचं ज्ञान मला आहे, त्यामुळं मला तिची भीती नाही वाटत. आता संजीवनी वहिनीनं तर दुसरी गोष्ट सांगितली की करिश्माला मारायला तिनं कुणाला तरी पाठवायली होती तृतीयपंथीयांना, पण तिनं त्यांना सुद्धा घाणेरड्या भाषेत बोलती. मला एक सांगा, ही बाई एवढी डेंजर असू शकते की बाबा आपली थोडी दुश्मनी झाली म्हणून त्यांना मारायला ही माणसं पाठवते. बरं झालं संजीवनी वहिनीनं सांगितलं, तो एक पुरावा मला पोलिसात द्यायला सापडलेला आहे की ही बाई असं करू शकते. म्हणजे उद्या चुकून इतर ठिकाणाहून सुद्धा जर काही झालं तर मी डायरेक्ट नाव घेऊ शकते की हिनंच ती पाठवलेलं असू शकते, हिनंच असूच शकतंय. मग हे जे आहे आपल्याला जे काय करायचंय ते कायद्याच्या चौकटीत राहून करा. मी हेच सांगते. तिला कमेंट करणे, ट्रोल करणे ह्याने काही फरक पडणार नाही. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये राजकारण आहे, गावागावामध्ये वस्तीमध्ये राजकारण आहे. कुठल्या ना कुठल्या पक्षाचे लोक आहेत, गावात, गल्लीत, वस्तीत, सोसायटीत सगळीकडे आहेत ना. तर त्या गावचा, त्या सोसायटीतला, त्या गल्लीतला जो पुढारी आहे तो पुढारी जर पवार साहेबांच्या गटाचा असेल तर त्यांनी जाऊन सरळ एक केस टाका ना की ही बाई विनाकारण पवार साहेबांना त्यांच्यावर जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्याला धरून घाणेरड्या शब्दात बोलते, टाका डायरेक्ट केस उद्धव साहेबांना. आता उद्धव साहेबांनी कोरोना आणला का? खरंच सांगा. मग चीनमध्ये कोण हिचा बाप घेऊन गेला कोरोना? ठीक आहे, भारतामध्ये उद्धव साहेबांनी आणला, मग चीनमध्ये हिचा बाप घेऊन गेलता कोरोनाला? नाही, सुरुवात चीनपासून झाली. कोरोना ह्या आजाराची सुरुवात चीनमधून झाली, बरोबर. मग हिचा बाप चीनमध्ये होता का? नाही ना. नाही, कुणाच्या आई वडिलांवर बोलणं मला आवडत नाही मुळात. पण हिनं जेव्हा शरद पवारांना म्हणते की तुझ्या बापाची आहे का रे, जरांगे पाटलांना काय झाले की ह्याच्या बापाचं आहे का रे, तू सगळ्याचा बाप काढायचा जर त्या बाईला अधिकार आहे तर आपला अधिकार कुणी हिसकावून घेतलाय का? नाही ना. जशाच तसे उत्तर द्यायला एक मी महिला असून तयार आहे. मग तुम्ही फक्त हे नेते आमचे, ते पक्ष आमचे, ते आमचं म्हणताय, मग आत्ता काय झोपलेत का? आणि दुसरी गोष्ट, आता उद्धव साहेबांविषयी सरळ सांगते की त्यानं वाटोळं केलं, नुसता बसून होता, फक्त लाईव्ह यायचा, अमकं करायचा, तमकं, नको त्या अपशब्दात तिनं उद्धव साहेबांना बोलली, पाक लाज काढली. आता ह्या बाईला अजिबात लाज नाही, हिची लायकीच नाही की तिनं उद्धव साहेबांवर बोलावं. अरे आज आपला हिंदू धर्म जर कुणामुळं वाचला, हिनं हिंदू धर्माच्या नावावर बोलती. मध्ये मंदिरात एवढं कांड झालं, हिनं लाईव्हला येऊन सांगितलं नाही ना, म्हणजे देवीची विटंबना झाली, इतका घाणेरडा प्रकार केला. हिनं अजिबात त्याच्यावर फक्त एक व्हिडिओ टाकला मोर्चा काढल्याला, तेवढाच एक व्हिडिओ, पण त्याच्यावर बोलली नाही, हिला वेळ भेटला नाही. पण जरांगे पाटलांवर बोलायला मात्र हिला वेळ असतो वारंवार. बरं असू देत, ती जाऊ देत. हिंदू धर्म जर कुणी टिकवून ठेवला असेल, ज्या वेळेला मुंबईला राडे सगळे कुटाणे व्हायचे त्यावेळेला जर हिंदू धर्म कुणी टिकवून ठेवला असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या परिवाराचा विचार केला नाही. कितीतरी वेळा बाळासाहेब ठाकरेंनी जेल भोगली. अरे आपल्या राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे कितीतरी वर्ष जेलमध्ये होते. मस्जिद पाडायला सुरुवात बाळासाहेब ठाकरेंनी केली.
राम मंदिर बांधायची घोषणा बाळासाहेब ठाकरेंनी केली, आता उदयास आली, आता केस जिंकली, ही गोष्ट वेगळी आहे. हिंदू धर्म कुणी वाचवला असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर शांततेचं प्रतीक, सहनशीलतेचं प्रतीक आणि राज्य कसं चालवायचं हे शिकवणारं जिवंत उदाहरण कोण असेल ना, तर आमचे उद्धव साहेब आहेत. आणि तशा माणसाला सुद्धा हिनं घाणेरड्या शब्दात बोलती. मग आता मला सांगा, हिनं पोलिसांच्या धमक्या कुणाला देती? की आम्ही हिच्यावर बोलल्यावर पोलिसाच्या धमक्या दिसती की, किंवा हिला जे ट्रोल करतात, हिचं जे नाव घेतात, कमेंट करतात, त्यांना धमक्या देती पोलिसाच्या? तुम्हाला भ्यायची काय गरज आहे? तुम्ही सांगा, तुम्हाला भ्यायची काय गरज आहे? हिनं काय म्हणते, मी काय तुमचं नाव घेतलं का, तुम्ही मला का बोलताय? मग उद्धव ठाकरे साहेबांनी तुझं कधी नाव घेतलं होतं का? तू का उद्धव साहेब ठाकरेंना बोलती? मनोज जरांगे पाटलांनी कधी तुझं नाव घेतात का? मग तू का मनोज जरांगे पाटलांना बोलती? शरद पवार साहेब कधी तुझं नाव घेतात का? मग तू का शरद पवार साहेबांना घाणेरड्या वाकड्या फिकड्या बोलती? सुप्रियाताई सुळेंनी कधी तुझं नाव घेतलं का? तरी पण तू सुप्रियाताई सुळेंना बोलली. अगदी त्याच प्रकारे तुझी लायकी नसताना सुद्धा आम्ही तुला बोलतो तर तुझं तोंड बघायची सोड, तुझा व्हिडिओ बघायची सोड, तुझं नाव घ्यायची सुद्धा आमची इच्छा नसती. पण तू ह्या सगळ्या प्रतिष्ठित चांगल्या लोकांना बोलती आणि त्यांचा कैवार घेऊन आम्ही तुला बोलतो. आणि तो अधिकार आम्हाला संविधानानं दिलेला आहे. त्यामुळं तुझी आम्हाला पोलीस स्टेशनच्या धमक्या देती ना, धमक्या हॅड थू तुझ्या जिंदगीवर. अरे तुला काय आम्ही भीतो वाटतंय? चल जा कर. पण मी माझ्या मराठी बांधवांना सांगते, आणि जे कार्यकर्ते आहेत, उद्धव साहेबांचे कार्यकर्ते असतील, परत आपल्या पवार साहेबांचे कार्यकर्ते असतील, गल्ली बोळ वस्ती सोसायटी सगळीकडून जर तुम्हाला इतकी जरी लाज बाकी असेल, इज्जत बाकी असेल, तर तुमच्यावरती बाई केस का करेल? नाही करणार ना. अरे तुम्ही कमेंट केलं तरी तिला केस करायला तोंड नाही, तुम्ही तिला ट्रोल केलं तरी ती केस करू शकत नाही, कारण तिनं पहिल्यांदा प्रतिष्ठित माणसांना घाणेरड्या शब्दात बोलते. आणि आपण त्यांचे कार्यकर्ते आहोत, आपण त्यांचे समर्थक आहोत, म्हणून आपण फक्त अन्याय तिथं आपण प्रतिकार करतोय. कुठल्याच गोष्टी सिद्ध नाही करता ही बाई घाणेरड्या भाषेत बोलती, मग ती का केस करेल? अरे हा सरकार सगळ्यासाठी आहे, संविधान सगळ्यासाठी आहे, मग तुम्ही भीताय कुठल्या गोष्टीला? का घाबरताय? एक महिला आहे म्हणून जर तुम्ही घाबरत असाल, तर महिला चुकीची वागत असेल तर आपण संविधानरित्या तिला पण शिक्षा देऊ शकतो हेच की. आणि तुम्ही तिला ट्रोल करून कमेंट करून मोठं करण्यापेक्षा डायरेक्ट मी काय सांगते, उद्धव साहेबांचे असतील लोक किंवा काँग्रेसचे असतील किंवा कारण तिनं सोनिया गांधीवर बोलतील, राजीव गांधीवर कुणावरही भुंकायलेली असती, तर ह्यांचे जे कार्यकर्ते, कारण राजकारण ही घराघरात आहे, तर प्रत्येकानं प्रत्येक गावातलेनी एक व्हा, 10-15 लोक जे तुमच्या पक्ष म्हणजे समजा उद्धव साहेबांचा पक्ष, त्याच्यातले 10-15 लोक असतील त्या गावात, त्यांनी एक व्हा आणि पोलिसात जाऊन एक केस द्यायच्या नावानं. आपले शरद पवारांचे 10-15 लोक असणारच गावात, कमीत कमी तरी त्यांनी एक केस द्या. काय वेळ काय, फक्त तुमचा वेळ वाया जाणार आहे हो, तुमचे पैसे अडके नाही जाणार, वेळ वाया जाणार आहे. ह्या बाईला जर समज घालायची असेल तर आपल्याला कायद्यानं चालावं लागणार आहे. तुम्ही तिला ट्रोल करून कमेंट करून, ज्याला इज्जत नाही ना त्याला काय फरक पडणार आहे हो? तर मी परत एकदा सांगते, तुमच्यात खरंच एवढं जरी तुम्हाला काय वाटत असेल ना, एवढं जरी तरी आत्ता तरी लक्ष द्या, कारण आता खूप होतंय. 2 वर्ष झालंय पवार साहेबांना ती वाकड्या जरांगे पाटलांना बी तिनं नंग्या फिंग्या. आता ऐका, मी तिचं नाव तसं का पाडलं तर तिला ना काय म्हणतात ना, बोडे बघायची खूप आवड आहे, म्हणून मी बोडे म्हणते, सरळ सांगते. आणि तिला जी काय करायचंय ना, आता संजीवनी वहिनी म्हणल्या तर संजू वहिनी तूही घाबरू नको, घाबरायची काही गरज नाही. हे हाणन मारणं सोप्या गोष्टी आहेत वाटते का तुला? आणि ठीक आहे ना, आपलं आयुष्य तर सगळं गेलेलंच आहे की ग. आज आपले लेकरं बाळ मोठे झाले, कर्तुकीला आले, विषय संपला. चल, शेवटचा क्षण जर आपल्या म्हणजे राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी लागत असेल ना, तर आपल्या थोर पुरुषांची शिकवणच ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी आयुष्य घालवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी घालवलेलं आहे. आपलं उरलेलं मुठभर आयुष्य गेलं देशासाठी, किंवा आपण त्यांच्या म्हणजे आपण अन्यायाविरोधात जेव्हा आवाज उचलला म्हणून आपल्याला कुणीतरी येऊन मारलं, तर ठीक आहे ना, गेलं देशासाठी. काय आज तरी मरायचंय, उद्या तरी कधी ना कधी मरायचंयच ना, कधी. आणि आपण तर आपलं आयुष्य आनंदात जगलेलो आहे आतापर्यंत. आता उतरतं वय लागलं आपलं, आपण म्हातारे व्हायला लागलो. आणि म्हातारपण कुतरपण असते, मग ते कुतरपण बघण्यापेक्षा काय हरकत नाही, आता गेलं तरी. मी तर ह्या तत्वानं चलते हा. त्यामुळे ही मला तर असल्या पोकळ धमक्या आणि ही भीतीन अजिबात आपल्या रक्तात नाही. छत्रपती शिवरायांचं रक्त आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे. त्यामुळं ना आपल्या रक्तात भीती नाही. जे येईल समोर त्याच्याशी संघर्ष करायला मी तयारच आहे.
इतके दिवस होतं संसार, लेकरं लहान होते बाबा, लेकरांचे लग्न आमकं टमकं, पण झालं आता लेकरं मोठे झाले, कर्तुकीला आले, आपण आजाद झाले. त्यामुळं ना आता भीती नाही, सरळ मी उभं राहायला तयार आहे. उभं राहिला म्हणजे तुम्ही म्हणसाल कुठं राजकारणात मंत्री आमदार बनायला, खासदार, अहो आपली तेवढी लायकी नाही, आपण गरीब माणूस आहे, आपण सरपंच सुद्धा बनणार नाही. उभं राहणार म्हणजे अन्यायाच्या विरोधात उभा राहायला तयार आहे. ह्या बाईचं तोंड बंद करण्यासाठी उभं राहायला तयार आहे. हिनं तोंड अवश्य उघडावं, पण न्यायाच्या बाजूकडून उघडावं, अन्यायाच्या विरोधात आहे.